तर यावेळी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर हल्लाबोल केला। भुजबळांना जातीय दंगली घडवायच्या आहेत असा आरोप जरांगेंनी केला। सरकार त्यांना गप्प का बसवत नाही असा सवालही त्यांनी केला। झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत जरांगे पाटील बोलत होते। तुम्हाला पुन्हा एकदा दादा सांगतो की मी कधीच ओबीसीच्या नेत्याला धनगर बांधवांच्या नेत्याला विरोधक मानलेला नाही, आयुष्यात मानणार नाही। करता करविता तो नाशिकचा छगन भुजबळ, कारण मुकादम तेवे ते मुकादम सगळं घडून आणतो जातीयवाद। तो जवळ त्याला सरकार गप्प बसवित नाही तोपर्यंत तो गप्प बसत नाही आणि त्याला जातीवाद जाती दंगली घडूनच आणायच्यात हे त्याचं स्वप्न आहे, पहिल्यापासूनच आहे। त्याच्या पुढे आयुष्यात त्याने तेच केलेलं आहे। पण आम्ही गावखेड्यात आम्हाला एकमेकाच्या सुखादुखात राहायचंय, एकमेकाच्या बांधावर बसायचंय, एकमेकाला तांब्या भरून पाणी द्यायचंय। शेवटी गावात आलेलं दुःख एकमेकाला आम्हाला बघायचंय, एकमेकाच्या मदतीला जायचंय, आम्हाला एकमेकाच्या लग्नात जायचंय, एकमेकाच्या सुखादुःखात उभं राहायचंय। त्याच्यामुळे आम्ही वादच नाही होऊ देणार हे याच्यावर ठाम येतात। मराठ्यांनी आवाहन केलंय, अजिबात ओबीसीच्या अंगावरती आपण जायचं नाही। आपला रस्ता आहे आरक्षणाचा आणि ती आपण लावून धरायचा।